नमस्ते. आपण मागील भागात पाहिले रक्षित आणि शोभा धृतीला एका इव्हेंटसाठी तयार व्हायला सांगतात, पण आकर्ष घरी येतो तेव्हा धृतीला तयार झालेलं पाहून चिडतो आणि धृतीला खूप बोलतो. धृती खूप रडते. अर्णव पण गाडीमध्ये आकर्षला समजवतो की धृती खूप चांगली आहे आणि तिचा स्वीकार कर. धृतीही आकर्षसाठी एक लेटर लिहिते, तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. तर कथेला सुरुवात करूया. कुटुंबातील सर्व सदस्य रात्री उशिरा परततात. जेवण करून सगळे बाहेरून आलेले होते म्हणून आपापल्या रूम मध्ये गेले. आकर्ष रूम मध्ये आल्यावर त्याला दिसले की धृती सोफ्यावर बसून झोपी गेली होती. तिने जेवण सुद्धा केले नव्हते, पण त्याला कुठे फरक पडत होता. कपडे बदलून तो बेडवर जात असताना त्याची नजर उशीजवळ ठेवलेल्या कागदावर पडली, ज्यावर तुटलेल्या इंग्रजीत फॉर डिअर हजबंड लिहिले होते. त्याची नजर आपोआप समोरच्या सोफ्यावर पडलेल्या धृतीवर गेली. धृतीने तिचे कपडे सुद्धा बदललेले नव्हते. तिने तीच साडी घातली होती. केसांचा अंबाडा बांधलेला धृतीचा झोपलेला चेहरा सूर्यास्तानंतर कोमजलेल्या लहान सूर्यफुलाच्या फुलासारखा दिसत होता. धृती अंग आकसून झोपली होती, जणू तिला थंडी वाजत होती. आकर्षने एसी बंद केला. धृतीने हळूच आरामात पाय सोफ्यावर पसरवले. आकर्ष परत येऊन बेडवर बसला. तेव्हा त्याची नजर धृतीने त्याच्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीकडे गेली. दिवसभराचा थकवा आकर्षवर आला होता. त्याने लॅपटॉपच्या बॅगेत ती नोट टाकली आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी, धृती प्लीज उठ ना जरा, माझ्या शर्टला इस्त्री कर, मला उशीर होईल. अर्णवने खांदा हलवला. तेव्हा ती जागी झाली. आकर्ष ऑफिसला जायच्या तयारीत होता. धृतीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि नंतर त्याच्या उशीकडे. तिने लिहिलेली चिठ्ठी तिथे नव्हती. त्यांनी ती वाचली असेल का? हाय रे, मी कितीतरी फालतू गोष्टी लिहिल्या होत्या. धृतीने स्वतःच्या डोक्यावर टपली मारली. ओ 8 वाजलेत, इतका वेळ झाला, तुम्हाला जागी आली नाही? तू कुठे चाललायस? धृतीने डोळे चोळत त्याला विचारले. सध्या मला कॉलेजला जायचं आहे. संध्याकाळी माझ्या मित्राची बर्थडे पार्टी आहे, मला तिकडे पण जायचंय. तू येशील का? अर्णव हसत म्हणाला. आपल्या शर्टाच्या कॉलरला टाय लावताना आकर्षचा हात थांबला. तो आरशातून अर्णवकडे पाहू लागला. मी कशी? धृती थोडी गोंधळली. तिला काल संध्याकाळचा सगळा प्रसंग आठवला. पायांनी, तू काय लहान बाळ आहेस जे तुला मी उचलून नेऊ? अर्णव तिरकस नजरेने भावाकडे पाहत होता. धृतीने आकर्षकडे पाहिले. मी जाऊ का? धृती म्हणाली. तुला पाहिजे तिथे जा, मला विचारू नकोस. आकर्ष वैतागून बोलला आणि त्याची बॅग उचलून ऑफिसला जायला निघाला. कॉलेजमधून येताच मी तुला पिक करेन, तयार राहा. आणि आता लवकर माझ्या शर्टला इस्त्री कर प्लीज, अर्णव म्हणाला. धृती आनंदाने उठली आणि अर्णवच्या शर्टला इस्त्री करून त्याला दिली. मग ती आंघोळ करून तयार झाली आणि वॉर्डरोब मधून संध्याकाळी घालायला कपडे शोधू लागली. आज संध्याकाळपर्यंत कालच्या सारखी वादावादी नाही झाली, तर धृती लग्नानंतर पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर जाणार असेल. कालच्या सगळ्या गोष्टी विसरून ती आज पुन्हा खूप खुश होती. आई आज कालसारख्या पार्लरवालीला पण बोलवणार नाहीत, मग मला तयार कोण करणार? अर्णवच्या मित्रमैत्रिणींसमोर अशी जाऊ का? अर्णवचा पण अपमान होईल.
माझ्या लांब केसांचं काय करू? मला वेणीशिवाय कोणती हेअरस्टाईल पण येत नाही. या सगळ्याचा विचार करून तिला अजून टेन्शन येत होते. इकडे ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये बसलेल्या आकर्षला चैन पडत नव्हता. त्याला अर्णवचे शब्द सारखे सारखे आठवत होते. या सर्व गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी त्याने कामावर फोकस करायला सुरुवात केली. आकर्षने बॅगेतून लॅपटॉप काढताना त्याच्यासोबत एक चिठ्ठीही पडली. ही तर तीच नोट आहे जी रात्री माझ्या पिलोजवळ ठेवली होती. त्याने नोट उघडली आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय चिकूजी, मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करत राहीन. तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही हे देखील मला माहित आहे, पण निदान आपण प्रेमाने बोलू शकतो ना. मी गावंढळ आहे हे मला माहित आहे, पण खेड्यातील लोक इतकी वाईट नाहीयेत. मला समजत नाही की मी काय चूक करते ज्यासाठी तुम्ही मला ओरडता आणि माझा इतका राग करता. जे काम तुम्ही मला एकदा करायला नाही म्हणता ते मी परत कधीच करत नाही, पण तरीही तुम्ही माझ्यावर नाराज राहता. जेव्हा तुम्हाला माझ्यावर राग येईल तेव्हा मला खोलीत आणून खूप सुनवलं तरी चालेल, आणि त्यानेही तुमचं समाधान झाले नाही तर मला मारा. मी काहीही बोलणार नाही, पण सर्वांसमोर माझा असा अपमान करू नका. मला खूप त्रास होतो. माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. 2 दिवसांनी माझे वडील मला न्यायला येतील. माझी चुलत बहीण नीलमचं पुढच्या आठवड्यात लग्न आहे. बाबा आल्यावर त्यांच्या पाया पडा आणि प्लीज त्यांच्यासमोर मला काही बोलू नका. ते त्यांना सहन होणार नाही. सासरच्या घरी आपल्या मुलीचा अपमान झाला हे कोणत्याही बापाला सहन होणार नाही. बस एवढंच माझं काय ते ऐका. त्या बदल्यात तुम्ही मला जे काही सांगाल ते मी करेन. असो, तसंही मी जाणार आहे, त्यामुळे पुढचे 2 आठवडे तुम्हाला माझे तोंड पाहावं लागणार नाही. हे सगळं मला तुमच्यासमोर बोलता आलं नसतं. तुमच्यासमोर उभं राहून इतकं बोलण्याची माझ्यात हिंमत नाही. तुम्ही खरं बोलताय की मी गावंढळ आहे. मला तुमची खूप भीती वाटते. मला तुमची खूप आठवण येईल. तुमचा ओरडा खाल्ल्याशिवाय घरी माझा दिवसच जाणार नाही. कधी ओरडावंसं वाटल्यास बाबांच्या नंबरवर फोन करा. मी वाट पाहीन. तुमचे गावंढळ अडाणी धृती. आकर्षचे डोळे भरून आले. तिच्यासाठी तू इतका वाईट का आहेस? तुझ्या पॅरेंट्सने चूक केली आणि तू सतत तिला शिक्षा देत राहतोस. धृती, मला माफ कर. मी इतका का वाईट आहे हे मला कळत नाही. तुला गावंढळ अडाणी म्हणून तुझं इन्सल्ट करून मला माझ्या पॅरेंट्सना त्यांच्या चुकीच्या डिसिजनची जाणीव करून द्यायची आहे. धृती, तुला खरं काय आहे माहीत आहे का? मी स्वतः कदाचित तुझ्या लायक नाही. तुला तितका आदर आणि सन्मान मिळत नसतानाही तू सर्वांची खूप काळजी घेतेस. तू तुझं नवीन आयुष्य सुरू करू शकत नाहीस का माझ्याशिवाय? तू आनंदी राहण्यासाठी माझ्या आयुष्यातून दूर जावं असं मला वाटतं. माझ्यासोबत तू कधीच आनंदी होणार नाहीस, कधीच नाही. आकर्ष शांतपणे डोळे मिटून धृतीचा विचार करत होता. संध्याकाळ झाली होती. धृती तिच्या मनानेच तयार होऊन अर्णवची वाट पाहत होती. आज अर्णवच्या आधी आकर्ष घरी आला होता. धृती रूम मधल्या ड्रेसिंग टेबलवर केस विंचरत बसली होती. आकर्षची नजर धृतीवर पडली आणि तो तिच्याकडे टकटक करत बघतच राहिला. बेबी पिंक शिफॉन साडी आणि रॉयल ब्लू एम्ब्रॉयडरी ब्लाउज मध्ये धृती सुंदर गुलाबी परीसारखी दिसत होती. आज तिने केसांची वेणी घातली नव्हती. उलट केस मोकळे सोडले होते. जरी तिला मोकळे केस हाताळता येत नव्हते, तिचे दाट काळे केस जमिनीला स्पर्श करत होते. ती आज खरोखरच एखाद्या राजघराण्यातली राजकुमारी सारखी दिसत होती. धृतीची हिंमत होत नव्हती आकर्षला विचारायची
की तू इतक्या लवकर का आलास? ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती. माहित नाही की त्यांनी तो कागद वाचला असेल की नाही. धृती मनामध्ये विचार करत होती. अशी का बघतेस माझ्याकडे? जा कॉफी घेऊन ये माझ्यासाठी, साखर घालू नकोस. तिला त्याच्याकडे एकटक पाहताना आकर्षने टोकलं. ठीक आहे, मी कॉफीसाठी कोणाला तरी बोलवते. धृती उठली आणि बाहेर जायला लागली. तिला माहित होतं की तिच्या हातची कॉफी आकर्षला आवडत नाही. का? तुला बनवायला नाही येत का? धृती त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. यांना काय झालंय? माझ्याशी आल्यापासून पहिल्यांदाच 2 ओळी पूर्ण बोलले आहेत आणि त्याही न रागवता. याआधी हा आणि नाही याशिवाय काही बोलायचेच नाहीत. धृती मनामध्ये विचार करत होती. तुला कॉफी कशी बनवायची ते माहित नाही का? चल तुला शिकवतो मी, आकर्ष म्हणाला. धृती ड्रेसिंग टेबलवरून उठली आणि संमोहित झाल्यासारखी त्याच्या मागे मागे गेली. धृतीच्या आनंदाला सीमा नव्हती. पहिल्यांदाच आकर्षने तिला काहीतरी शिकवतो बोलला. याआधी प्रत्येक वेळी तिला ओरडून कोणतंही काम करण्यापासून रोखायचा. आकर्ष धृतीसोबत किचन मध्ये गेला आणि तिला त्याच्या आवडीची कॉफी कशी बनवायची हे शिकवू लागला. त्यावेळी रक्षित आणि शोभा घरी नव्हते. अर्णव परत आला तेव्हा धृती आणि आकर्षला किचन मध्ये एकत्र पाहून घरात असलेल्या नोकरांइतकेच त्यालाही आश्चर्य वाटले. काल हाच माणूस आपल्या बायकोशी कसा वागत होता आणि आज बघा. विचित्र आहे माझा भाऊ. पण कुठेतरी त्या दोघांना किचन मध्ये एकत्र बघून खूप आनंद झाला. अर्णवने किचन मध्ये जाऊन मागून दोघांना थप्पा दिला. त्यामुळे धृती दचकली. धृती, आज तू आशिकी 2 मधील श्रद्धा कपूर सारखी दिसतेस. धृतीचे कौतुक करताना अर्णव म्हणाला. आणि ब्रो, तू ना, काय नाव आहे त्याचं? हा येस, एकदम शक्ती कपूर सारखा दिसतोयस. तो चिडवत आकर्षला म्हणाला आणि धृतीचा हात धरून तिला बाहेर घेऊन आला. आता चल, नाहीतर पार्टीला जायला उशीर होईल. पण ती त्यांची कॉफी. आकर्ष त्या दोघांना जाताना पाहत राहिला. त्याची नजर धृतीच्या बांगड्यांनी भरलेल्या हातावर होती, ज्याला अर्णवने आपल्या मुठीत घट्ट पकडलं होतं. कॉफी घेऊन तो वरती रूम मध्ये गेला आणि बाल्कनीचा थोडासा पडदा हटवून तो बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसत असणाऱ्या अर्णव आणि धृतीकडे पाहत होता. अर्णव धृतीला काहीतरी बोलत होता. ते ऐकून ती मोठ्याने हसली. तर मित्रांनो, उर्वरित कथाही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.